मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे. मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्या समोर दिशाभूल करायची. हे महाराष्ट्रात बद्दलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे. कोल्हापूरकरांनी निर्णय पक्का घेतलेला आहे. आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा. त्यामुळं काही वापर केला, कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कोल्हापूरकरांच्यावर होणार. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. 5 दिवस वास्तव्यास होते तेव्हा हॉटेलच्या रूममधून पैशांचा महापूर बाहेर पडला आहे कोल्हापूर शहरात किंवा जिल्ह्यामध्ये, अशी एक माहिती आहे किंवा कुजबूज आहे. या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? नाही, मला वाटते आता चर्चा चालू आहे सगळीकडं, वेगवेगळ्या पद्धतीनं मुक्काम कशासाठी आहे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे. परंतु त्याचा काही परिणाम कोल्हापुरातल्या जनतेवर होणार नाही. मी म्हटलं तसं कोल्हापूरकरांनी निर्णय पक्का घेतलेला आहे. आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा. त्यामुळं काही वापर केला, कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कोल्हापूरकरांच्यावर होणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून काहींना आम्ही वारसदार असल्याचं थोडंसं हे नाही, मला वाटते आत्ता त्यांना आठवण का आली हा प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आहे आमचा, आम्ही ते बघून घेऊ. मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली? आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे. मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्या समोर दिशाभूल करायची. मुळातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षडयंत्राचा एक भाग आहे. नाही, मला कायदा आणि सुव्यवस्था काही बिघडणार नाही. कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना आपलं मानलेलं आहे आणि आपला गादीचा सन्मान कशा पद्धतीनं ठेवायचा हे मताद्वारे लोक निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील. प्रचाराची रणधुमाळी तर वाढत आहे. मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये येऊन 3-3 दिवस स्टे करावा लागतोय. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला असं वाटतं का, की काही वेगळ्या रणनीती असण्याची शक्यता आहे? नाही, मला वाटते शाहू महाराजजी ज्यावेळी उभारले त्यावेळी आम्हाला अपेक्षा होती की एवढं प्रेस्टिज भाजपकडून होणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पोचला पाहिजे ही सामान्य जनतेची इच्छा आहे आणि त्या इच्छेला अनुसरून पुढून देखील काही गोष्टी होतील अशी अपेक्षा होती. परंतु आता आपण बघतोय की सगळं सोडून ते इथं बसलेत. मला का कळत नाही की एवढा विरोध शिवाजी महाराजांच्या विचाराला, शाहू महाराजांच्या विचाराला ते का करतायत हा प्रश्न निश्चितपणे आहे. परंतु मी म्हटलं तसं जनतेनंही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. नेमक्या दिशेला कुठल्या जायचं हे लोकांना कळतं. मोदींच्या देखील आज एका दिवशी 3 सभा राज्यामध्ये होत आहेत. कसं बघता वारंवार यावं लागतंय महाराष्ट्रात? नाही, महाराष्ट्रात बद्दलचा कॉन्फिडन्स भाजपला नाही आहे. म्हणून 5 टप्प्यात मुळात या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता 3 वेळा, आता परत 3 वेळा, अजून पुढचे 2 टप्पे महाराष्ट्राचे आहेत. मुंबईचा टप्पा वेगळा आहे, अजून एक टप्पा आहे. मला वाटते किमान 10 त्यांच्या भेटी होतील असं भाजपचे लोक त्या ठिकाणी सांगतात. याचा अर्थ राज्यातल्या नेत्यांवर कॉन्फिडन्स राहिलेला नाही. राज्यातलं नेतृत्व काही प्रमाणात यशस्वी आणण्यामध्ये या ठिकाणी ते पुढे येऊ शकत नाही, ह्या निश्चितपणे खात्री झालेली आहे. परंतु ते आल्यामुळे सुद्धा राज्यामध्ये फरक पडणार नाही, कारण की महागाई, बेरोजगारी आणि एकूणच घटना बदलण्यासंदर्भातली भाजपच्या खासदारांची वक्तव्य आहे. यामुळे लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.